हे गाईज गुड मॉर्निंग. तर मी आज करणार होती कारल्याची भाजी टिफिनमध्ये. पण मम्मी स्वतःहून बोलली, की "आणि मी करते." म्हणून ती ते करत होती आणि मग मी पोळ्या केल्या आणि पसारा वगैरे आवरून कॉलेजला निघाले. बाय द वे आज 1 सप्टेंबर आहे आणि मी हे का स्पेशली मेन्शन करते बिकॉज इट्स माय बर्थडे मंथ. तर आज ना मी कॉलेज जायला थोडीशी एक्सायटेड होती कारण मी आज पॅरासाइट जमा करणार होती मॅमला जे मी गोळा केलेले. तर मी 2 पॅरासाइट्स गोळा केलेले. एक म्हणजे हेड लाउज आणि दुसरं म्हणजे बेडबग. हेड लाउज म्हणजे डोक्यातली ऊळ आणि बेडबग म्हणजे ढेकूण आपल्या मराठी भाषेत बोलतात. हिंदीमध्ये आय थिंक त्याला खटमल म्हणू शकतो आपण. तर तुम्ही बघू शकता आणि मला खूप चांगलं वाटलं. मॅमनी माझी तारीफ पण केलेली, की एवढ्या धाडसीपणाने हिने एवढ्या लवकर पॅरासाइट्स गोळा करून दिलेल्या. मला हे शोधणं खूप अवघड होतं म्हणून यामध्ये माझ्या प्रोजेक्ट पार्टनर्सनी पण मला हेल्प केलेली. त्यानंतर आमचे प्रोजेक्ट पण सुरू झालेले म्हणजे प्रोजेक्ट नेक्स्ट सेमला असतात बट ह्या सेमपासूनच आम्ही स्टार्ट करून दिलेले कारण प्रोजेक्टला खूप वेळ लागतो. तर तुम्हाला आठवतं का मागच्या व्लॉगमध्ये मी गोदावरी नदीला गेलेली सॅम्पल कलेक्शनसाठी. मग मी तेच स्लाईडला चेक करत होते, की त्याच्यामध्ये पॅरासाइट दिसतात की नाही दिसत. पण त्या नव्हते दिसत. तर आम्ही सेकंड डेला कल्चरिंग करणार आहे. तुम्हाला दाखवेल मी ते. असो तर मी घरी आलेली. नंतर मी बाप्पाची पूजा वगैरे केलेली, आरती करून घेतलेली. त्यानंतर खूप दिवसानंतर मी केंद्रात चालली होती कारण मला खरंच खूप वेळ नव्हता भेटत. कारण मध्येच प्रोजेक्ट वगैरेचे पण काम असतात आणि त्याशिवाय गणपती बाप्पा बसलेले म्हटल्यावर घरातही खूप लक्ष द्यावं लागत होतं. त्यानंतर मी बाहेर निघाले. तुम्ही बघू शकतात मी हे मंडळाचे गणपती बघत चालले होते. ॲक्चुअली मला एटीएमला जायचं होतं पैसे काढायला. पण मध्ये इतके सुंदर बाप्पा बघून मला राहावलंच नव्हतं जात म्हणून मी स्टॉप घेत सगळे गणपती बघत चालले होते. मग त्यानंतर आता बाहेर आलेली म्हटलं तर थोडंसं भाजीपाला घेऊन जावाच. तर मग मी थोडंसं काही भाजीपाला पण घेतलेला, पेरू घेतलेले, मिरच्या वगैरे घेतलेल्या आणि घरी आलेली आणि मग रात्री स्वयंपाक केला. स्वयंपाक म्हणजे मी फक्त खिचडी घातलेली कारण कोणालाच जास्त हेवी नव्हतं खायचं म्हणून मी एकदम नॉर्मल खिचडी बनवलेली. बाय द वे खूप दिवसानंतर मी ट्रेनचा प्रवास करणार आहे उद्या. म्हणजे मी उद्या जळगावला चालली आहे. आता का चालले तर ह्याचं कारण तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्येच बघायला दिसेल. म्हणून उद्याचा व्लॉग मिस करू नका. मग मी त्याचीच तयारी करत होते. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.